हॅलो एव्हरीवन, मी शिवानी. सकाळी उठून गरम पाणी पित होते. निंबू बघितलं काय त्याला बुरशी चढली होती. एक तर निंबू एवढे महाग झाले, 15चे 2 आणले, त्यात पण ते खराब झाले. आणि आज सकाळी ना खूप जास्त भूक लागली होती, त्यामुळे आधी खायसाठी नाश्ता वगैरे बनवून घेतला. त्यानंतर आम्हाला करायचं होतं वॅक्स. मग घरच्या घरीच वॅक्स केला. वॅक्स हिटर तर नव्हता आमच्याकडे, म्हणून डायरेक्ट केटलमध्येच पाणी उकळायला मांडलं. त्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर इतकं ऊन होतं तरी पण जायचं होतं. आधी ना फ्रेंडच्या पीजीवर जाऊन आराम केला, कारण की त्यानंतर चालू होणार होता मौत का खेळ. कारण मी आज फर्स्ट टाइम आयब्रो करणार होती. आधीपासूनच भीती वाटत होती याची, त्याच कारणाने मी करत नव्हती. पण फायनली आज विचार केला की करावं बा म्हणून. आयब्रोज करताना इतकं दुखत होतं की जीव पण निघत होता. पण वाटलं दीदी रुक जाओ, पण मैं ठहरी इंट्रोवर्ट, वो भी नहीं बोल सकी भाई. आणि ते इतकं रेड झालं होतं आणि विचित्र दिसत होतं. माझा फेस बघून मलाच हसायला येत होतं. नंतर छान पीजीला गेलो आणि चहा वगैरे पिला आणि गप्पा गोष्टी सुरू होत्या आमच्या मस्त. रूम मध्ये बसून कंटाळा आला म्हणून आम्ही फिरत निघालो आणि मंदिरामध्ये गेलो. तिथे बसायला आम्हाला एक पायरी मिळाली. आम्ही तिथे बसून मस्त गोष्टी करत होतो. थोडा पाऊस लागला. आम्हाला वाटलं पाऊस येणार नाही. आम्ही निवांत बसलो आणि जे एकदमच्या जोरात पाऊस चालू झाला, एकदम आम्ही धावत गेलो. पाऊस फक्त नावापुरतच होता, कारण की पाऊस तर पडतच नव्हता, नुसता गारा पडत होता पावसाच्या जागी. तुम्ही पण बघा किती मोठ्या गारा पडल्या. आम्ही एका झाडाखाली थांबलो, पण तिथे पण पाऊस लागत होता. आम्ही पळत आलो आणि परत एका शॉप खाली थांबलो. परत जर कोणत्या झाडाखाली थांबलो असतो ना, एकाचं टकलं फुटलंच असतं भाई, एवढ्या मोठ्या गारा पडत होत्या. आम्ही ऑलरेडी चहा पिला होता, पण ओलं झालं तर मग आम्हाला आणखी चहा प्यायचा होता. आम्ही परत चहा प्यायलो बाहेर आणि रूमला जाऊन आमचं मेकअप स्किल्स इम्प्रूव्ह करण्याचं चालू होतं. नंतर टाइम झाला होता तर मग आम्ही जायला निघालो रूमला आणि ते पण ट्रॉफिक लागलं तिथे. होता आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, राधे राधे.